श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, हा संदेश कोणावर राग करण्यासाठी नाही. हा संदेश आहे स्वतःला शांत ठेवण्यासाठी. आपल्या आयुष्यात कधी ना कधी कोणीतरी आपल्याला त्रास देतं, गैरसमज करतो. पण हा संदेश एका गोष्टीवर आधारित आहे, कर्मावर आणि स्वामींच्या न्यायावर. विश्वास. आपण बदला घ्यायचा नाही. आपण स्वतःला उंचवायचं आहे आणि सगळं दैवी शक्तीवर सोपवायचं आहे. म्हणून हा संदेश ऐकताना मन शांत ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. ज्यांनी तुम्हाला टेन्शन दिलं, ज्यांनी तुमच्या मनाला जखम दिली, ज्यांनी तुम्हाला अस्वस्थ केलं, त्यांचं नाव मनात आणा आणि आता ऐका स्वामी काय म्हणतात. तुला त्रास देणारा माणूस तुझा शत्रू नाही. तो माझ्या न्यायाच्या प्रक्रियेला एक पात्र आहे. तू का घाबरतोस? का अस्वस्थ होतो? तुझ्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती माझ्या परवानगीशिवाय हालतही नाही. तुला जे टेन्शन येते ते त्यांच्या शब्दामुळे नाही, ते तुझ्या अपेक्षांमुळे आहे. तू अपेक्षा ठेवली की ते समजून घेतील, ते प्रेम देतील, ते न्याय करतील. पण स्वामी म्हणतात, अपेक्षा माणसांकडून ठेवू नकोस, अपेक्षा माझ्यावरून ठेव. ज्याने तुला दुखवलं तो स्वतः आतून अस्वस्थ आहे. तुझी शांतता त्याला अस्वस्थ करते. तुझी प्रगती त्याला जळवते. आता नीट ऐक, मी तुला उपाय सांगतो. त्याला उत्तर देऊ नकोस, स्पष्टीकरण देऊ नकोस, वाद करू नकोस. स्वामी म्हणतात, जिथे मी आहे तिथे तुला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. मौन म्हणजे कमजोरी नाही, मौन म्हणजे माझ्यावरचा विश्वास. दररोज रात्री झोपण्याआधी म्हण, स्वामी जो त्रास माझ्याकडे पाठवला गेला आहे तो परत विश्वाच्या ताब्यात करतो. माझ्या मनात शांतता भरा. तू काहीच करायचं नाही. ऊर्जा परत जाईल. ज्याने पाठवलंय त्यालाच जाणवेल. आता तिसरा उपाय ऐक. हो, ऐकायला कठीण आहे पण म्हण, स्वामी त्याला बुद्धी द्या, त्याच्या आयुष्यात प्रकाश द्या. तेव्हा स्वामी तुझ्यावर कृपा वाढवतात. तुझ्या अवतीभोवती स्वामींचं तेजस्वी प्रकाश वर्तुळ आहे. कोणतीही नकारात्मक ऊर्जा त्या कवचाला भेदू शकत नाही. तू सुरक्षित आहेस. तू स्वामींच्या छायेत आहेस. ज्यांनी तुला टेन्शन दिलं ते या प्रकाशापुढे टिकणार नाहीत. स्वामींचा न्याय शांत असतो पण अचूक असतो. तू काहीच करायचं नाही. ज्याने तुला रडवलं स्वतः कारणाशिवाय अस्वस्थ होईल. ज्याने तुझी निंदा केली त्यांचं सत्य स्वतः उघड होईल. तू फक्त एकच कर, स्वामींवर सोड. प्रश्न हा नाही की त्यांनी काय केलं. प्रश्न हा आहे की तू आतून किती मजबूत होतो आहेस. हा त्रास तुला तोडण्यासाठी नाही. आज जे टेन्शन वाढतंय ते उद्या तुझी ताकद बनेल. आणि तू स्वामींना म्हण, ज्यांनी मला टेन्शन दिलं त्यांच्याबद्दलचा राग माझ्या मनातून काढून टाका. आणि म्हणा, माझ्या घरात शांतता द्या, माझ्या मनात धैर्य द्या, माझ्या आयुष्यात प्रगती द्या. माझ्या शत्रूंचं रूपांतर माझ्या प्रगतीच्या पायऱ्यांमध्ये करा. मी घाबरणार नाही, मी डगमगणार नाही, कारण माझ्या पाठीशी स्वामी आहेत, असं म्हणा. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. आणि हा संदेश त्या व्यक्तीला पाठवा ज्याला आज टेन्शनमधून मुक्ती हवी आहे. रात्र शांत आहे पण तुझ्या मनात अजूनही काही आवाज फिरत आहेत. काही चेहरे, काही वाक्य, काही प्रसंग. तू वरवर शांत असतो आहेस पण आत खोलवर अजूनही प्रश्न आहेत. हे सगळं तुझ्यासोबतच का असं तुला वाटतं? स्वामी सांगतात, कारण तू सामान्य नाहीस. ज्यांच्यात क्षमता नसते त्याला विरोधक मिळत नाही. ज्यांच्याकडे प्रकाश नसतो त्यांच्या भोवती सावल्या फिरत नाहीत. तुझी ऊर्जा वाढली आहे. ऐक, तुझ्या आयुष्यात अचानक विरोध वाढला, लोकांचा स्वभाव बदलला,
जवळचे लोक दुरावले, काहींनी गैरसमज पसरवले. हे सगळं योगायोग नाही. जेव्हा आत्मा पुढच्या स्तरावर जातो तेव्हा जुनी ऊर्जा अस्वस्थ होते. तुझी वाढ त्यांना धक्का देते. तू बदलतो आहेस, तू उंचावत आहेस, तू स्थिर होत आहेस. त्यांना तुझी हालचाल, स्थिरता त्रास देते. स्वामी म्हणतात, मी तुझ्यासाठी उघडपणे लढत नाही. मी शांतपणे परिस्थिती बदलतो. कधी लक्षात आलंय, ज्याने तुला त्रास दिला तो हळूहळू स्वतःच गोंधळात अडकतो. ज्याने तुला कमी लेखलं त्याला स्वतःची किंमत सिद्ध करावी लागते. तू काही ऐकलंस का? नाही. मग हे घडतंय कसं? कारण तुझ्या पाठीशी माझं मौन काम करतं. तुला अजून एक भीती आहे, पुन्हा असंच झालं तर. स्वामी म्हणतात, आता तू आधीसारखा राहिला नाहीस. पहिल्यांदा तुला धक्का बसला कारण तू निरागस होतास. तुझं मन परिपक्व झालं आहे. तुझी नजर स्पष्ट झाली आहे. कोणी तुला पुन्हा दुखवू शकत नाही, जोपर्यंत तू स्वतः परवानगी देत नाही. शांत राहणं म्हणजे सहन करणं नाही. स्वामी सांगतात, आदराने अंतर ठेव. काही लोकांना प्रेम द्यायचं पण अंतरावरून. काहींना मदत करायची पण गुंतायचं नाही. काहींना क्षमा करायचं पण परत हृदयात स्थान द्यायचं नाही. हे शहाणपण आहे. तुला तोडणं हा उद्देश नव्हता. तुला तयार करणं हा उद्देश होता. तुझी सहनशक्ती वाढली आहे. तुझा संयम गहिरा झाला आहे. तुझं निरीक्षण तीक्ष्ण झालं आहे. आता तुला लोक ओळखायला वेळ लागत नाही. तुझं मन आधी दुखवायचं, आता ते समजून घेतं. तू बदललास आणि हा बदल कायमचा आहे. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव. तू एकटा नाहीस. तुझ्या घराजवळ एक अदृश्य पहारा आहे. तुझ्या नावाभोवती एक तेजस्वी वर्तुळ आहे. ज्यांच्या मनात तुझ्याबद्दल वाईट आहे, त्यांची योजना ढासळेल. ज्यांनी तुझ्यासाठी खड्डा खणला त्यांना त्यात पडावं लागेलच असं नाही, पण त्यांना पुढे चालता येणार नाही. तुझ्या आयुष्यात येणारी नवीन सुरुवात. हे सगळं संपल्यानंतर एक नवं पर्व सुरू होतं. नवे लोक येतील, नवीन संधी येतील, नवीन आधार मिळेल. कारण तू आता पूर्वीसारखा नाहीस. तू मजबूत आहेस. तू सजग आहेस. तू स्वामींच्या छायेत स्थिर आहेस. आज रात्री झोपण्याआधी फक्त एवढंच म्हणा, स्वामी, ज्यांनी मला हादरवलं त्यांच्यामुळे मी मजबूत आहे. आता माझी पुढची पायरी तुम्ही ठरवा आणि मग शांत राहा. कारण उद्या जे उगवेल ते तुझ्या बाजूने असेल. ज्यांनी तुला टेन्शन दिलं त्यांना विसरायची घाई करू नकोस. कारण त्यांनी तुला 2 गोष्टी शिकवल्या, लोक ओळखायला आणि स्वतःला मजबूत बनवायला. स्वामी म्हणतात, ज्याने तुला रडवलं तो तुझ्या उंचीचा भाग नव्हता. तो तुझ्या शिकवणीचा भाग होता. आज तू शांत आहेस कारण तू बदला घेतला नाही. तू स्वतःला उंचवलं आहे. लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अन्याय माझ्या न्यायाकडे नोंदवला जातो. तू फक्त पुढे चालत राहा. जे तुझं आहे ते तुझ्याकडे येईल. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझं रक्षण करतात. हा संदेश त्या व्यक्तीला नक्की पाठवा ज्याला आज शांततेची गरज आहे. आणि लक्षात ठेवा, तुमचं मौनच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.